हाय, गुड मॉर्निंग. मी अनिता ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. नवीन रूममध्ये आल्यापासून एक नवीनच आनंद झाला आहे बरं का. तुम्हाला काय सांगू, पहिल्या रूममध्ये खूप मला खराब वाटत होतं. म्हणजे खूप जुनी रूम होती ती, कलर वगैरे काय नाही, म्हणजे मनच लागत नव्हतं. पण आता ह्या नवीन रूममध्ये आल्यापासून तुम्हाला काय सांगू, आपण ज्या रूममध्ये राहायला आलो आहे ना, ती रूम एकदम नवीन आहे. म्हणजे नवीनच बांधकाम झालेलं आहे आणि सुरुवातीला आपणच आलेलो आहे. तर इतकं छान वाटतं आहे, तुम्हाला काय सांगू. असं वाटतं का माझं स्वतःचं घर आहे की काय, मी नवीन घर बांधून मी त्यात राहायला आले की काय, असंच होतं आहे. असं फील होतं आहे. खूप मस्त वाटतं आहे, इतकं छान की तुम्हाला आता शब्दात सांगू शकत नाही मी. तर चला, आता सकाळी डब्याची घाई आहे, जास्त काही बोलायला वेळ नाही आहे. पण म्हटलं चला थोडीशी आपली आनंदाची जी गोष्ट आहे ती शेअर करावं तुमच्याशी. तर हॉल किचनच आहे, काही लय जास्त मोठं नाही आहे आणि मला जसं पाहिजे होतं तसंच आहे बरं का. असं लय बेडरूम हॉल किचन असं तीन तीन एवढं, आणि एवढं साफ करायचं खूप त्रास होत होता मला एकदम छोटंसंच पाहिजे होतं हॉल आणि किचन आणि टॉयलेट बाथरूम बाहेर. तर सेम तशीच मी जे मनामध्ये हे केलं होतं ना, की तसंच रूम मला भेटलेले आहे. तर खूप मला आनंद होत आहे. तर मला स्वयंपाकाला पण म्हणजे आता कंटाळा वगैरे येत नाही. नाही तर पहिलं खूप कंटाळा यायचा, हॉलमधून बेडरूममधून आणि किचनमध्ये यायचं. एवढं म्हणजे लय म्हणजे असं लांब वाटायचं मला, नाही का. मी एकटी किचनमध्ये, सगळे हॉलमध्ये, सगळे बेडरूममध्ये, मला खूप कंटाळा यायचा स्वयंपाकाला. पण आता हॉल आणि किचन एकदम जवळ असल्यामुळं असं वाटत नाही की मी एकटी खूप बाजूला आहे स्वयंपाकाला. किचन पण खूप मस्त चिटकूनच आहे हॉलला. एकदम असं एकदम तुम्हाला कसं सांगू, मी शब्दात सांगू शकत नाही, एकदम परफेक्ट आहे. तर चालली सकाळची डब्याची घाई. भाजी बनवली आहे मी, वांग्याची पिवळी भाजी बनवली शेंगदाणे लावून. आणि आता इथं चपात्या बनवून घेते. चपात्या काय, कोमलच्या पप्पांना 3च चपात्या लागतात, ते जास्त काही खात नाहीत ते. मग त्यांना 3 चपात्या बनवते. 3 चपात्या झाल्या की पटकन त्यांचा डब्बा भरून देते. 6:30 म्हणजे 6:30ला ते घराच्या बाहेर पडतात. तर मग मला 5लाच उठावं लागतं आंघोळ वगैरे. तर झाला इथं कोमलच्या पप्पांचा डब्बा. आता डब्बा भरते आणि डब्बा देते. त्यांची पण घाई चालली, झाला का डब्बा. खूप घाई होती ना सकाळी सकाळी. वेळेवर कंपनीत गेलं म्हणजे बरं असतं. तर डब्बा बिब्बा झाला आणि आता त्यांना मी गेट बीट उघडते. कारण ते एक माणूस गेट उघडायला लागतं, कारण इथं सगळ्या मिळून आहे ना, तीन रो हाऊसिंग आहे आणि 3 रो हाऊसिंग मिळून एक मेन गेट आहे. तर ते गेट पहिलं खोलावं लागतं, तेव्हा गाडी ते बाहेर घेतात. त्याच्यामुळे मी पटकन डब्बा भरून देते आणि त्यांना गेट उघडायला बाहेर जाते. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला तर रूम मी